ठाण्यातील घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीपासून आता सुटका होणार आहे। त्यासाठी येत्या 22 सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अजितदादा पवार यांच्या हस्ते आता कासर-वडवली ते वडाळा या मेट्रोचं ट्रायल रन होणार आहे। आपण सध्या आनंदनगर या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी पाहिलं तर मेट्रोचं 4चं काम जे ते मोठ्या युद्धपातळीवरती सुरू आहे। येत्या 22 सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या हस्ते हे ट्रायल बेस सुरू करणार आहेत। याच ठिकाणी याच मेट्रोवरती काही दिवसापूर्वी मेट्रोचे डबे आले होते आणि त्याचं ट्रायल रन चालू होतं। मात्र पावसाळ्यामुळे ते ट्रायल रन करता येत नव्हतं। मात्र आता युद्धपातळीवरती काम सुरू आहे। पाऊस कुठेतरी उघड झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मेट्रोचं काम जे ते युद्धपातळीकडनं MMRDAकडनं सुरू आहे। पाहायला गेलं तर गायमुख, कासरवडी ते वडाळा अशा प्रकारची ही मेट्रो जी आहे ते धावणार आहे। पाहायला गेलं तर याच मेट्रोसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे तसेच प्रताप सरनाईक परिवहन मंत्री आणि राजन विचारे यांच्यासोबत अनेक आमदारांनी जे ते आंदोलन केलं होतं आणि याच आंदोलनाचं कुठंतरी श्रेय आता या ठिकाणी ठाणेकरांना मिळणार आहे। त्यासाठी वाहतूक कोंडीची सुटका यापासून मुक्त होणार आहे घोडबंदरकर। त्यासाठी मोठ्या प्रमाणात आता या मेट्रोचं काम जे आहे ते हाताळण्यात आलेलं आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर ठाण्यामध्ये गेल्या काही दिवसापासून पावसामुळे पडणारे खड्डे असतील, रस्ते असतील, अनेक कामं जे युद्धपातळीवरती सुरू आहेत। मात्र खड्डे बुजवण्याचं काम जरी सुरू असलं, दुसरीकडे वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागतो। तसेच जड आणि अवजड वाहनं देखील याच रस्त्याने येत असतात। त्यासाठी आता रात्री 12 ते सकाळी 6ची वेळ दिली आहे। मात्र वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मेट्रोचा हा पर्याय आहे। मेट्रोसाठी नोकरदार वर्गांना मुंबई गाठावी लागते। ठाणे मुंबईचा हा मोठा प्रकल्प मानला जातो आणि याच प्रकल्पाचं जे आहे ते येत्या 22 तारखेला ट्रायल रन होणार आहे। त्यासाठी पूर्णतः काम जे ते MMRDकडनं करण्यात येत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात घोडबंदरवासीय गायमुख ठिकाणी असणार आहे। तसेच मोठ्या प्रमाणात ठाणेकरांना त्या वाहतूक कोंडीची सुटका मिळणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता लवकरात लवकर मेट्रो जर ठाणेकरांसाठी आणि घोडबंदरकरांसाठी जर आली तर नक्कीच त्यांचा प्रवास जो आहे तो सुखकर होणार आहे। त्यामुळे नोकरदार वर्गांना देखील याचा मोठा लाभ मिळणार आहे। त्यासाठी पाहायला गेलं तर युद्धपातळीवरती मोठ्या प्रमाणात हे काम जे आहे ते करण्यात आलेलं आहे। येत्या 22 सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडून आता हे ट्रायल रन करण्यात येणार आहे। त्यामुळे नक्कीच या मेट्रोसाठी आता सर्वांची उत्सुकता लागली तर लवकरात लवकर ही मेट्रो कशाप्रकारे या रुळावरती धावणार, त्यामुळे येणाऱ्या काळात वाहतूक कोंडीची सुटका देखील घोडबंदरकरांची होणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।